पण मानसी मी जेवायचे तेव्हाच येईन जेव्हा वैभवी आहे ना पावभाजी करेल. कारण का लास्ट टाइम तिने 4 वर्षापूर्वी एकदा पावभाजी केली आसूच्या बर्थडेला. ही बघा वैभवी बघा इथे वैभवी आहे. 4 वर्षापूर्वी आहे ना आसूच्या बर्थडेला नाही ना तिने ना पावभाजी केलेली. आसू पकडीला हिने ना पावभाजी केलेली माये ना. आणि मी खाल्लेले 2 पावच खाल्ले, जास्त नाही खाल्लेले 2 पाव. पण तिने एवढी इतकी चांगली. अरे नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे शुक्रवार. आता जस्ट कामावरून आलोय, मस्त फ्रेश वगैरे झालोय. आणि ना उद्या आपल्याला ना बाहेर जायचं आहे. म्हणजे सांगणार ना कुठे जायचं ते, तुम्ही डायरेक्ट तुम्हाला सांगेन कधी जा. म्हणजे उद्या जाणार आहे संध्याकाळी. आपलं थोडं मुंबईच्या बाहेर जाणार आहे, जास्त पण थोडं मुंबईच्या बाहेर जाणार आहे आपल्या गाडीने. तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये नाही सांगणार. ज्या ब्लॉग आपला नवीन येईल परवा तेव्हा सांगेन आपण कुठे चाललो आणि कधी काय कसं आहे ते आपलं रुटीन. ते मित्र आपले भाऊ सगळे चाललो आहे आपण. उद्या 5:30च्या दरम्यान संध्याकाळी निघणार. उद्या म्हणजे शनिवार, आज शुक्रवार आहे तर उद्या शनिवार तर आपण निघणार आहे. तर आहे ना आता आपली आहे ना ॲक्टिवा वगैरे मस्त पुसायची वगैरे सगळं. तिला मस्त हे करायचे तिचे पेपर्स वगैरे. आणि आपली पॅकिंग वगैरे थोडी करायची आहे. कारण का वन नाईटवर तिकडे राहायचं आहे. आणि मग परत संडेला दुपार किंवा संध्याकाळ आपल्याला परत यायचं आहे. तर त्यासाठी सगळं चालू आहे गडबड. तर जातो. आणि माझ्याकडे हेल्मेट पण नाही, हेल्मेट पण घ्यायचं आहे. हेल्मेट पण बघायला लागेल गाडीचं व्यवस्थित कुठे ना तर मित्राकडून वगैरे घ्यायला लागेल. तर जातो मस्त आपली गाडी वगैरे मस्त साफ वगैरे करतो पाण्याने वगैरे. आणि नंतर मग आपली पॅकिंग वगैरे करायची. स्वेटर वगैरे लागेल आपल्याला आणि कपडे वगैरे लागेल, शॉर्ट्स वगैरे घ्यायला लागेल. ते सगळं करतो. आता वाजल्या 7:15 झालेत. तर जाऊया आपण थोडा वेळ बसतो, नंतर मग जाऊया आपण डायरेक्ट गाडी पुसायला. तर मी तिकडे दाखवतो आपली गाडी ॲक्टिव्ह तुम्ही दाखवली आहे. तर आपण तिकडे थोडा वेळ फिरू वगैरे, नंतर असं टाईमपास वगैरे करू. तर चला. तर उद्या आपल्याला जायचं ना, तर आता आपण गाडी पुसायला आलो आहे. तर ना खूप एका धूळ जमली आहे. कारण काय जास्त मी चालवत नाही, इथेच असते ना जागेवर. तर सगळं आपलं एकदम मस्त साफसफाई वगैरे करायची. चला मित्रांनो, उद्याची पॅकिंग चालू झाली आहे. ही सगळी पॅकिंग झाली आहे. आणि ना हे बघा हा सगळा पसारा बघा. सगळं गाडीचे पेपर्स मिळत नव्हते, खूप परेशान झालेलो. सगळ्या बॅग्स वगैरे काढल्यात सगळं. आता कुठे एखादा चुकून एका फोल्डर असा पडलेला तेव्हा गाडीचे पेपर्स मिळालेत. खूप टेन्शन आलेलं भाई पूर्ण गाडीचं. गाडी मिळाली असं दुसरी पण या गाडीचे पेपर ठरवले ते पण टेन्शन झालं असं. तिकडे मजा करता आली नसती. इकडे आपण जाणार आहोत, तिकडे आपल्याला हेल्प केली. मानसी थँक्यू. मानसी अरे थँक्यू बोल. त्यावेळी मी बोलतो सॉरी थँक्यू वेलकम बोल. आपल्या ना घराच्या बाजूला ना सगळं लादायचं काम चालू आहे. हे बघा सगळं तोडून ठेवलं आहे. आज तोडून ठेवलं. उद्यापर्यंत आपलं सगळं लादायचं काम होऊन जाईल. सगळी गटार सगळी खोदकाम करून ठेवले. उद्या हे सगळं पॅक असणार आहे. ते उद्या हा रोड बंद, उद्या हा रस्ता बंद असणार आहे. सगळं सायकल वगैरे ठेवून कोणाला यायला नो परमिशन. रात्रीचे 9 वाजले. रात्रीचे 9 वाजले तरी इतका वेळ कोण काम करत नाही. तर या लोकांनी केलं आहे. उद्यापासून ही लोक लावून टाकणार. पूर्ण गळली आहे ना, पूर्ण खोदून ठेवले. आपण आपल्या आता बहिणीकडे आलोय. जेवून आलो. तेव्हा मानसी जेवण करते, चपात्या करते. मानसी दाखव चपात्या. आणि पहिली चपाती करपवलेली आहे. कधी नाही चांगली झाली करपवलेली आहे. मला करपवली आहे म्हणजे ही माझी अर्धी चपाती असेल. जरा मोठी जरा साईज वाढवायची ना.
आणि पण माणसं मी जेवायचे तेव्हाच येईन जेव्हा वैभवी आहे ना पावभाजी करेल. कारण का लास्ट टाइम तिने 4 वर्षापूर्वी एकदा पावभाजी केली आसूच्या बड्डेला. ही बघा वैभवी बघा इथे वैभवी आहे. 4 वर्षापूर्वी आहे ना आसूच्या बड्डेला नाही ना तिने ना पावभाजी केलेली. आसू पकडीला हिने ना पावभाजी केलेली माये ना. आणि मी खाल्लेले 2 पावच खाल्ले, जास्त नाही खाल्लेले 2 पाव. पण तिने एवढी इतकी चांगली तिने इतकी चांगली केलेली ना पावभाजी खरं. मला ना ती 4 वर्ष म्हणजे लॉकडाऊनच्या आधी केली 2018 का 19ला केली आणि 2024 चालू आहे. 24 चालू आहे. मला इतकी अजून ती जे ना ती चव अजून आहे ना जिभेवरची रेंगाळते. मी ठरवलंय आता जेव्हा नेक्स्ट टाइम तू पावभाजी केलीस तेव्हाच मी खाणार. कारण का ती मला पावभाजी खूप आवडते. हे बघ मला आवडते तर आवडते बघ. वैभवी तुझ्या हातची मला पावभाजी काही देशील करून? हा बोल. ही वैभवी एक ब्युटीच्या नाही. वैभवी मला सांग ना कधी देशील करून? हे चल आसू एक तिला एक हे करायला चपाती दे बघूया जमते का हिला. चल हा चल हा चल हा जा हा ना जा कर जा ना करतो ना. हा मी नाही जा करतो जा ना. मी तुला नाही येत ना. नाही आमच्या समोर सगळ्यांना पाहिजे. माझ्या समोर सगळ्यांसमोर खाता येतं 5 चपाती. बघितला या मोबाईल समोर माझ्याशी एवढी भांडते. म्हणजे एक करणला ना करण सोबत किती भांडत असणार ही. ए आसू दे तिला. एक फुगा बघूया ना तुटली करपेल जा. हा चालेल करपून दे. जर तुझं मन स्वच्छ असेल ना तर चपाती पण चांगली होईल. आणि जर तुझं मन असं करपटलेलं असेल ना तर चपाती करपेल. ए वैभवी नेक्स्ट टाइम कधी पावभाजी करशील? लवकर सांग. हा बोल लवकर कधी करशील? ज्यावेळेस तू पावभाजी बनवशील त्याच वेळेस मी फक्त तुझ्या इकडे येणार जेवायला. हा काय उद्या तो भेटणार. उद्या तुला ब्लॉग तो अपलोड होणार आपला उद्या शनिवारी. का बा खाना खाईबू पाणी पिबू हिबा आली बाईबू. हे बघा सानूचं जेवण बघा. सानूचं रात्रीचं जेवण. सानू मला एक पॅकेट दे. सानू मला देणार बघा. सानूचा फ्रेंड आहे मी. सानू एक पॅकेट दे. हा एक खेच. अरे खेच ना. अरे इथून पुढं. आणि नाही कसं असतं माहिती आहे काय? सानू आणते 2 पॅकेट. एक आयुषला आणते आणि स्वतःला आणते. पण आहे ना इकडे वैभवीला भेटले ना आता हे सगळं पॅकेट वैभवीच खाणार मला माहिती आहे. हे कसं हे बोलायला असू बरोबर आहे ना असू? हा असू बरोबर आहे ना? असू बरोबर आहे ना? असू बरोबर बोललो ना? सानू तू कोणाकडे जाणार? माझ्याकडे जाणार येणार ना? हा ए ते बोल सानू बोल खाना खायबू या ट्युशनला गेलेली. चल सानू आपण व्हिडिओ काढू. चल तू उद्या ब्लॉग मध्ये हायलाइट आहे. तू एक चपातीचे हे कर जा. चल तरच बघूया. खाता येतं अशा गोल गोल चपात्या? बस तेच करा. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजलेत आज शनिवार आणि सकाळचे वाजलेत 9:30. तर मस्त आता आंघोळ वगैरे झाली. फ्रेश वगैरे झाले. चाय वगैरे गरम करू जाऊ. फटफट आपल्याला तयारी पण करायची आहे. काल कपडे टाकले तुम्ही प्लस शर्ट द्यायचे इस्त्रीला. कोणतं दिवस समजत नाही. बाकी सगळं वाईटच आहे.
हे ब्ल्यूवाला त्यांचा देऊन टाकतो. हे वाला चेक्सवाला हे दिलं की झालं. एक दिलं शर्ट हिला. पिकनिकला मजा येणार. आम्ही चौघजणच आहे, पण अजून पण सांगणार नाही कारण का तो ब्लॉग येणार आहे. ब्लॉग किंवा मी शॉर्ट व्हिडिओ टाकीन तिथे जाता येईल किंवा पोचल्यावर तिकडे फिरायला बघू. आता कसं काय अजून मॅनेज केलं नाही सगळे कामं. जेव्हा ती लोकं फ्री असतात तेव्हा मी इथे कामावर असतो, आणि जेव्हा मी कामावर कॉल सुटतो आणि कॉल करतो तेव्हा ती लोकं बिझी वगैरे असतात. म्हणून नाही जायचं तर फिक्स आहे. सगळं झालं आहे. आपण ते होमस्टे बुक केलं आहे. इकडे पैसे वगैरे पेड करून ठेवलेत आपण त्या लोकांना. फक्त संध्याकाळी निघायचे 5:30 वाजता. तुम्हाला दाखवतो आणि कोण कोण येणार आहे ते. चला मित्रांनो, झालेत फायनली सगळे आपली तयारी. कपडे वगैरे भरलेत. एक टी शर्ट, एक शॉर्ट्स आणि एक शर्ट्स घेतले. आणि मेन म्हणजे असं आपण कुठे बाहेर जातो तर आपल्याला मेन म्हणजे बाकी नाही राहिलं ते चालेल, चार्जर पाहिजे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी. आणि इकडे आपले शूज. आज हे शूज घालून जायचे संध्याकाळी. आता जायचं आपल्याला कामाला. कामावरून 5:30 वाजता सुटून लगेच फटफट जायचं आपल्याला. फटफट येऊन सगळं तयारी रेडी तर झाली आहे. फक्त एक स्वेटर घ्यायचं आहे कारण का तिकडे थंडी वगैरे असणार. स्वेटर मम्मीने ठेवलं आहे कुठेतरी, ती बोलते मी येऊन काढेन. ते सगळं झालं की आपण निघायचं कारण का इकडे मुंबईत थंडी नाही, थोडं मुंबई बाहेर थोडं थंडी असणार. हे सगळं रेडी झालं आहे. फक्त मग 5:30 वाजता येऊन फटफट फक्त पेट्रोल भरायचं आहे. संध्याकाळी येऊन पेट्रोल भरलं की मग आपण निघायचं आहे. डायरेक्ट निघू बोरिवली मार्गे फटफट. भरपूर दिवसानंतर कुठेतरी चाललो आहे. लास्ट टाईम आम्ही एकविरेला गेलेले आणि आता चाललो आहे दुसरीकडे. आणि बाईकने चाललेत म्हणून. आणि बाईकने म्हणजे कसं पाठी मला कोणतरी लागतं बसण्यासाठी, कारण का कोण असं मी सिंगल सीट असेल ना तर जाऊ शकतो, नाही असं नाही. पहिलं कुठे परत ते राहायला मागे पुढे झालं ते एक असतं. आणि प्लस कोणतरी बोलण्यासाठी पाहिजे, बोलायला कोणतरी पाहिजे. लास्ट टाइम आम्ही एकवीरला गेलो तर मंदार होते. मंदारनीच पूर्ण गाडी चालवली. तो मला चष्मा नव्हता. जाताना पण त्यांनी चालवली आणि येताना पण त्यांनी चालवली पूर्ण. तर मला तर मी एकदा चालवली ती वर्क इन प्रोग्रेसमध्ये टाकलेली असतात ना, काम चालू असतात तिकडे टाकलेली. तो बोला काम करतो उद्या, मीच गाडी चालवतो. येताना पण त्यांनी मग कंटिन्यू नेली. येताना थोडी वेळ चालवली असेल, अर्धा तास फक्त आपल्या लोणावळ्याच्या घाटामध्ये. नंतर मग त्यांनी येईपर्यंत मग त्यांनीच इथपर्यंत चालवली. आता पण असं मला चालवायचं. आणि पाठी आपला भाऊ आहे तो पण, त्याला पण येते, तो पण मध्ये चालवेल आता. तर चला जाऊ. आता 20:20 मिनिटं आहेत. आपण निघायचं आता कामावर जायला. आणि बघितलं असेल तुम्ही ब्लॉग आपले छोटे मोठे काही नाही काय असतात ते येत असतात आपल्या ब्लॉगमध्ये. तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढे व्हिडिओ पण शेअर करा. चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.